युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम तर्फे प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झालाय। जगभरातील एकूण 6 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर गाडगीळ जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार मानला जातो। तो आपल्या भारताचे डॉ. माधव गाडगीळ यांना प्रदान केला जाणार आहे। त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर 2005 पासून जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येतं। आतापर्यंत 122 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। तर संशोधन आणि सक्रिय लोकसहभागाद्वारे गाडगीळ पृथ्वी रक्षणासाठी अनेक दशकं झटलेले आहेत, काम करतायत। नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणावरील जनमत आणि अधिकृत धोरणांवर गाडगीळ यांनी केलेल्या कामांचा मोठा प्रभाव आहे। तर स्वतः या पुरस्काराचे मानकरी ठरलेले डॉ. माधव गाडगीळ हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गाडगीळ सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यात आधी मी तुमचं अभिनंदन करू इच्छिते। तुम्हाला हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार आता दिला जाणार आहे। संयुक्त राष्ट्रांकडून चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे। सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन आणि तुमची हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार। पहिली प्रतिक्रिया, मला आनंद आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या पातळीवरती अनेक वर्ष मी जे प्रयत्नपूर्वक काम केलेलं आहे त्याची नोंद झालेली आहे। तशी आतापर्यंत पुष्कळ वेगवेगळ्या पद्धतीने नोंद झालेली आहे, परंतु हा एक त्यातला भर आहे आणि मला त्याबद्दल आनंद आहे। सर, आणखी एक प्रश्न, तुम्ही एवढं मोठं कार्य करताय पर्यावरण रक्षणासाठी, त्याची दखल आता संयुक्त राष्ट्राने सुद्धा घेतलेली आहे। या कार्याची सुरुवात कशी झाली होती, कशा पद्धतीने तुम्ही हे सर्व साध्य केलं? आता माझं वय 82 आहे बघा, आणि एका दृष्टीने वयाच्या 4-5व्या वर्षापासून माझ्या वडिलांना स्वतःला निसर्गाची आवड होती, पक्षी निरीक्षणाचा छंद होता आणि आमच्या घराजवळच पुण्यात राहतो, तिथे चांगले डोंगर आहेत। वेताळ म्हणून मोठा पुण्यातला सर्वोच्च डोंगर तिथंच आहे। त्याच्यावर आम्ही हिंडत मी निसर्गाबद्दल पुष्कळ बघायला लागलो, शिकायला लागलो। पण त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी डॉक्टर सलीम अली हे जे खास भारतातले विशेष पक्षीतज्ञ आहेत, ते माझ्या वडिलांचे मित्र होते। त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर मी हेच माझं क्षेत्र करायचं, डोंगरावरती रानावनात भटकत पण वैज्ञानिक काम करायचं, शास्त्रीय पद्धतीने काम करायचं म्हणून विचार करायला लागलो। माझ्या वडील अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांना पण पर्यावरणाबद्दल आणि लोकहिताबद्दल खूप कळकळ होती, तेव्हा त्यांच्याकडून तेही मी शिकलो। आणि नंतर शास्त्रीय संशोधनाच्या आवडीने, विज्ञानाच्या दृष्टीने विशेष चांगलं शिक्षण मिळतं। त्या अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये PhD केली, तिथेच अध्यापनाचंही काम केलं 2 वर्ष, आणि नंतर मला भारतातच काम करायची फार ओढ होती। तातडीने मी परत आलो आणि इथे काम सुरू केलं आणि 1971 सालापासून जमिनीवरती निसर्गासोबत आणि पण त्याच्याच बरोबर आपल्या निसर्गाच्या जवळुकीने राहणाऱ्या लोकांसोबत काम करत राहिलेलो आहे। ते त्याच्यात अनेक गोष्टी होत गेल्या। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एक परिसरशास्त्रीय विभाग सुरू करायची संधी मला मिळाली, त्याच्यातून काम वेगवेगळं झालं। आणि मग 2010 साली एक पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाची नेमणूक झाली, त्याच्या वतीने मला चांगला एक अहवाल लिहायला मिळाला। असं वेगवेगळं काम हे होत राहिलेलं आहे। ते मध्यंतरी एक महत्त्वाचं माझ्या दृष्टीने झालं म्हणजे भारताने जैवविविधता कायदा करायचं ठरवलं, त्याचा मसुदा लिहिण्यात आणि त्याच्यात लोकाभिमुख तरतुदी करण्यात मला चांगली भूमिका बजावायला मिळाली।
असं हे सगळं काम झालेलं आहे बघा. गाडगीळ सर, तुम्ही पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत, त्याच्यावर अहवाल तुमचा आलेला आहे आणि ESZ ची जी संकल्पना आहे ती सुद्धा तुम्ही मांडलेली होती. तर हे सगळं काम करत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या, कशा पद्धतीने हे सगळं काम केलं? अडचणी आता मनावर घ्यायच्या नसतात. उदाहरणार्थ, सरकारकडे जो चांगला महत्वाचा डेटा होता, जो उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य होतं. उदाहरणार्थ, भारत शासनाने स्वतःहून झोनिंग अॅटलसेस फॉर सायटिंग ऑफ इंडस्ट्रीज, म्हणजे कुठे आत्ताच प्रदूषण किती आहे आणि यापुढे प्रदूषण वाजवीपेक्षा जास्त होऊ नये म्हणून कुठे नवे उद्योग प्रस्थापित करता येतील, कुठे नाही करता येणार, हे सगळे ठरवायसाठीचे अभ्यास केलेले अहवाल हे उपलब्ध आहेत. पण ते त्या अहवालानुसार जर काम करायचं तर जे अतिशय प्रदूषित करणारे उद्योगधंदे आहेत, ज्याच्यात धनदांडग्यांना खूप रस आहे, आस्था आहे, ज्याच्यातून ते पैसे करतात आणि शासकीय यंत्रणा त्यांच्यासाठी झटत असते, त्यांना अडचण येईल म्हणून हे सगळे दडपण्यात आलेले आहेत. मी मागणी केली तरी वेळोवेळी ते काही हाती मिळू शकले नाहीत. आमच्या कामाच्या दृष्टीने महत्वाचे होते. फक्त एक सुदैवाने अपवाद झाला, कारण हा अहवाल रत्नागिरी सिंधुदुर्ग लिहिण्यामध्ये ज्या गृहस्थांनी काम केलेलं होतं तो स्वतः रत्नागिरीतला होता आणि त्याला आपला अहवाल रत्नागिरी सिंधुदुर्गचा मिळावा, जाहीर व्हावा अशी फार इच्छा होती. सुदैवाने त्यावेळी जे मंत्री होते जयराम रमेश, ते पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल होते आणि त्यांनी मी आग्रह धरल्यावरून आदेश दिला की हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा अहवाल तरी कमीत कमी गाडगीळला द्यावा. असा झाल्यावरती ती ज्या क्षणी सूचना महाराष्ट्र शासनात पोचली त्या क्षणी हा गृहस्थ ज्याने लिहिला होता याच्यातला मुंबईच्या रत्नागिरीतला मूळचा, तो गाडीत बसला. तो म्हणला, हे मागं घेईल सरकार, त्याच्या आधी तुझ्यापर्यंत पोचायला पाहिजे म्हणून धावत येऊन मला इथं तो माझ्या घरी आला, माझ्या हाती अहवाल दिला आणि म्हणला आता तुला हा मिळालेला मी म्हणून आता आश्वासित आहे आणि गेला निघून. नंतर असं म्हणजे अनेक महत्वाचा डेटा जो सरकारचा होता, आमचा अधिकृत सरकारीच समिती होती तरी ती आमच्या हाती तो डेटा न देणे ही मुख्य अडचण होती. पण आम्ही करत राहिलो काम. सर, एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करत तुम्ही हे सगळं काम केलेलं आहे, पण काय वाटतं ते आता सरकार दरबारी त्याची कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या जात आहेत किंवा पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं जी काही पावलं आता उचलली जात आहेत ती इनफ आहेत का? नाही, अजिबात नाही आहे. हो, मी अहवाल लिहिला तेव्हा मला कल्पना होती की त्या अहवालामध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे पण आधारभूत व्यवस्थित माहिती, शास्त्रज्ञाचं कर्तव्य काय असतं, वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध मांडणी हवी. आणि भारतीय नागरिकाचं काय कर्तव्य आहे की आपल्या घटनेने लोकशाहीचे जे अधिकार लोकांच्या हातात दिलेले आहेत ते सगळे लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिफारसी देणं. तेव्हा मी वास्तव, तर्कशुद्ध आणि आपल्या घटनेशी सुसंगत अशा सगळ्या शिफारसी लिहिल्या होत्या. परंतु मी म्हटल्याप्रमाणे अनेक विशिष्ट हितसंबंधांना या अडचणीच्या होत्या आणि त्यामुळे त्या डावलला जाईल अहवाल असं मला खात्री होती. पण मी म्हटलं माझं कर्तव्य मी व्यवस्थित अहवाल लिहिणं आणि हे सगळं पुढे मांडणं आहे, तो मी केलं आणि मी तो अहवाल दिला. अडचणी आल्या त्यानंतर त्याच्याबद्दल काही वाटेल तसा गैरप्रचार केला गेला. सरकारने पहिल्यांदा तो दडपण्याचा प्रयत्न केला, पण मग केंद्रीय माहिती आयुक्तांनी
आदेश दिल्यामुळे तो उघडकीला लोकांपुढे मांडायला लागला. आता उदाहरणार्थ काहीही ज्याला हे नाही देता येणार नाही कारण अशा पद्धतीने तो अहवाल अधिकृत केंद्र सरकारचा अहवाल केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर चढवला होता. तो नाहीसा केलाय. पण आता तो आमच्याकडे आहे. मग तो दुसऱ्या काही मार्गाने लोकांना वाचायला मिळतो आहे. निश्चितच गाडगीळ सर, तुम्ही एवढं सगळं अभ्यास केलेला आहे, त्याची मांडणी केली, अडचणींचा सामना केला आणि जे काही प्रयत्न तुम्ही केले आहेत पर्यावरण रक्षणासाठी त्याची दखल अखेर आता इथं घेतली गेलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि संयुक्त राष्ट्रानं तुम्हाला हा जो सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आहे तो देऊन तुमचा गौरव करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हा पुरस्कार चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? मी हा पुरस्कार भारतातील शहाण्या सुरत्या जनतेला करीन. कारण माझा लोकांशी खूप संपर्क राहिलेला आहे आणि माझ्या मते आपल्या भारतातले लोक हे जे निसर्गाच्या सान्निध्यात राहतात आणि ज्यांचं स्वास्थ्य, ज्यांचं उपजीविका निसर्गावर अवलंबून असते, असे लोकच शेवटी पुढे येऊन याचं रक्षण करतील. तेव्हा त्यांनाच मी हे माझा तुम्ही म्हणता तसं अर्पण करतो अहवाल. निश्चितच सर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.